नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा करी। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे। घरगुती साहित्य तयार होते। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे, 1 टमाटर, 2 ते 3 लसूण कळ्या, 2 मिरची आणि थोडं आलं। सर्वात अगोदर आपण कांदा, हिरवी मिरची आणि लसूण आणि आल्याचा पेस्ट तयार करून घेऊ। इथे आपला कांदा, लसूण, आल्याचा पेस्ट तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण टमाटरचा सुद्धा पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता आपला पेस्ट इथे तयार झालेला आहे। आपले अंडे सुद्धा बाईट झालेले आहे। आता आपण अंडा करी बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी सर्व अंड्यांना अशा प्रकारे कट करून घेतले आहे। आता आपण यावर थोडीशी हळद, थोडासा काळा मसाला आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला छान फिरवून घ्यायचे आहे। कढई छान गरम झाली आहे। आपण यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये अंडे घालून घ्यायचे आहे। आता आपले सर्व अंडे इथे छान फ्राय झालेले आहे। आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये तमालपत्री, थोडं जिरं आणि हिरवी मिरची घालून घेऊ। त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण तयार केलेला कांदा, लसूण आणि आल्याचा पेस्ट घालून घ्यायचा आहे। कांदा, लसूण, आल्याचा पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे कांदा, आलं, लसूणचा पेस्ट छान शिजलेला आहे। आता आपण यामध्ये थोडासा कोथिंबीर, लसूण आणि अद्रकचा पेस्ट घालून घेणार आहोत। छान हलवून घ्यायचे आहे आपल्याला। छान परतल्यामुळे त्यातील कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल। अशा प्रकारे आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। यातच आपण टमाटरची पेस्ट केला होता तो पण घालून घेणार आहोत। सर्व साहित्य आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। यावर झाकण ठेवून आपण याला 5 मिनिट शिजू देणार आहोत। आता सर्व साहित्य इथे छान शिजलेलं आहे। आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत। 1 चम्मच घरगुती काळा मसाला, काश्मीरी तिखट 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच आणि अर्धा चम्मच हळद घालून आपल्याला छान फिरवून घ्यायचे आहे। यातच आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत। सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मसाला छान शिजलेला आहे। आता आपण इथे थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊ। तुम्ही यामध्ये दही सुद्धा घालू शकता। दही घातल्यामुळे आणखी छान टेस्ट येतो। आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे आणि आपण आता तयार केलेल्या टमाटरची प्युरी ते आपण यामध्ये पाणी घालून देणार आहोत। छान हलवून घ्यायचे आहे। यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिट शिजू देऊ याला। आता मसाला छान शिजलेला आहे। छान तेल पण सुटले आहे। आता आपण यामध्ये थोडे पाणी घालून देणार आहोत। गरम पाणी घालायचे आहे। थोडीच पाणी घालताय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता, कमी जास्त करू शकता पाणी। अशा प्रकारे आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे आहे।
आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि थोडासा गरम मसाला. अशा प्रकारे आपली अंडा करी इथे तयार झालेली आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेली अंडा करी इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.